तुम्हीही आयुष्याचा जोडीदार ऑनलाईन पद्धतीने शोधताय? थांबा, तुम्हीही अडकू शकता चुकीच्या व्यक्तीच्या जाळ्यात. मॅट्रिमोनियल साइट वरून तरुणाने घातला 25 महिलांना गंडा. आरोपीकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण. पुण्यात लखोबा लोखंडे प्रकरणाची पुनरावृत्ती. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. तुम्हीही आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी ऑनलाईन वेबसाईटची मदत घेताय? शादी.com, जीवनसाथी.com, भारत मॅट्रिमोनी सारख्या साईटवर तुमचंही अकाउंट आहे? तर आत्ताच सावधान व्हा, कारण अशाच साईटवरून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून 25 पेक्षा जास्त महिलांचं शारीरिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि अशा पद्धतीच्या मॅट्रिमोनियल साईट वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी, पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. हा चेहरा नीट पहा, कारण या चेहऱ्याने महिलांशी गोड गोड बोलून त्यांना प्रेमात पाडून भुरळ घालून शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं आणि नंतर या महिलांना चक्क लुटलं देखील. या आधुनिक लखोबाचं नाव फिरोज निजाम शेख आहे. तो 32 वर्षाचा असून मूळचा इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथील रहिवासी आहे. मात्र सध्या तो पुण्यातील कोंढवा परिसरात राहतो. फिरोज हा सोशल मीडिया बरोबरच शादी.com सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून महिलांना गंडा घालत होता. या वेबसाईटच्या माध्यमातून त्याने अनेक महिलांशी ओळख केली, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्यांच्याशी शारीरिक संबंधही ठेवले आणि नंतर पैसे आणि दागिने लुटले. हा सर्व प्रकार फिरोज अनेक दिवसांपासून करत होता. मात्र त्याचा भंडाफोड झाला एका घटस्फोटित महिलेमुळे. शादी.com वर फिरोज शेखने कोल्हापूरमधल्या एका घटस्फोटित महिलेशी ओळख केली, तिचा विश्वास संपादन केला. तिच्या घरच्यांना सुद्धा आपण मोठे कॉन्ट्रॅक्टर असल्याचं बोलून त्यांचाही विश्वास जिंकला आणि त्यानंतर लग्नाचा आमिष दाखवत या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्याकडून तब्बल 1,69,000 रोख रक्कम घेतली. जवळपास 8 लाखाचं सोनं सुद्धा घेतल्याचं या सगळ्या तक्रारीत या महिलेने म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्याच्याच नंतर जेव्हा ही महिला फिरोजच्या मागे लग्नासाठी तगादा लावू लागली, त्यानंतर मात्र त्याने आपल्याला ब्रेन ट्यूमर झाला असल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही, माझी इच्छा असेल तरी मी जास्त दिवस जगणार नाहीये, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही, अशा प्रकारची बतावणी केली. या सगळ्याच प्रकरणानंतर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. तिने तात्काळ पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आणि या सगळ्या तपासाच्या दरम्यानच पोलिसांना अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे अविवाहित असल्याचं दाखवत मॅट्रिमोनियल साईटवरती महिलांना गाठणारा आणि त्यांच्याबरोबर असं सगळं करणारा हा जो फिरोज शेख आहे, तो खरं तर विवाहित असून त्याला 2 मुलं सुद्धा आहेत. तो पुण्यातच वास्तव्याला सुद्धा असतो आणि धक्कादायक माहिती म्हणजे त्याच्यावर याच्या आधी सुद्धा इंदापूरमध्ये अशाच पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. खरं तर याच सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सुद्धा दिली आहे. द क्राइम नंबर 21 जो राजवाड़ा पुलिस स्टेशन में रजिस्टर हुआ है, सेक्शन 64 एंड 318 ऑफ BNS, जो रेप विथ अलॉन्ग विथ चीटिंग, उसमें जो पीड़ित है शी इज डिवोर्सी और उन्हें रीमैरिज करना था, इसलिए उन्होंने शादी.com पे अपना प्रोफाइल बनाया था. जो इस ऑफेंस का एक्यूज है फिरोज शेख, इसने उनके प्रोफाइल में इंटरेस्ट दिखाया. बाद में वो उनसे मिलने आया, उसके घर वालों से भी मिला. तो उसने अपने बैकग्राउंड में उसके जो माता पिता है उनकी डेथ एक रोड एक्सीडेंट में हुई है, ऐसी बात उसके फैमिली मेंबर्स को बताई. तो उन्होंने उसके लीगल डॉक्यूमेंट्स मांगे, कोई FIR हुई है क्या, तो उसने वो FIR प्रोवाइड नहीं की. उसके बाद फैमिली को बिना बताए जो कंप्लेनेंट है इस ऑफेंस में, वो उसके संपर्क में थी. उसने उनको बताया कि मैं इंडस्ट्रियल कॉन्ट्रैक्टर हूँ, 5 जगह पे मेरी वेंडरशिप चलती है, फाइनेंशियली साउंड पोजीशन में हूँ. उसके बाद इनकम टैक्स में कुछ मेरे ऊपर कार्रवाई हो सकती है, मुझे ब्रेन ट्यूमर हुआ है, ऐसा बोल के ऑलमोस्ट 11 तोला सोना और अराउंड 1,60,000 कैश जो कंप्लेनेंट है उससे उसने ली. बाद में उसके साथ संपर्क उसने बंद किया. तो ये कंप्लेंट, और उसे कोल्हापुर में एक लॉज पे बुला के कि अब शादी हम करने ही वाले हैं, तो फिजिकल रिलेशन रखने के लिए उसने उस ज़बरदस्ती की. तो अकॉर्डिंगली जो
राजवाड़ा पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुआ है। एक्यूज को अरेस्ट किया गया है। तो इस एक्यूज ने ऐसे और कितने महिलाओं को फंसाया है, इसकी जांच अभी पुलिस कर रही है। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून होणारी फसवणूक वाढू लागली आहे. या आधी देखील अशा प्रकारचे गुन्हे समोर आलेत. मॅट्रिमोनियल साईटवर आधार कार्ड सारखं अधिकृत फोटो आयडी सादर करणं बंधनकारक आहे, जेणेकरून फसवणुकीचे प्रकरण टाळता येतील. मात्र तरी देखील या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येते. अर्थात या साईटवर अकाउंट असलेल्या प्रत्येकानं काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः महिलांनी अशा प्रकारच्या साईट हाताळताना काय काळजी घ्यावी आणि एकंदरीत या मॅट्रिमोनियल साईट बद्दल कायदा काय सांगतो पाहूयात. 2014-15ला मॅट्रिमोनियल रिलेटेड फ्रॉड्स मोठ्या प्रमाणात भारतात बघायला मिळाले आणि 2016ला IT ॲक्टमध्ये मॅट्रिमोनियल वेबसाईट साठी एक स्पेशल कायदा डिक्लेअर करण्यात आला. काही रूल्स त्याच्यासाठी डिक्लेअर करण्यात आले आणि ज्या रूल्समध्ये सेक्शन 79 मध्ये इंटरमिजिएटरी ॲक्ट इन्वॉल्ड होतो, तो सगळ्या मॅट्रिमोनियल साईट्सला सुद्धा लागू झाला. या इंटरमिजिएटरी कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मॅट्रिमोनियल वेबसाईट्स जेव्हा एखादं प्रोफाईल त्यांच्या साईटवर डिक्लेअर करतात ॲज देअर प्रोफाईल, तेव्हा त्यांचं सबस्क्रिप्शन घेताना त्यांचे KYC, त्यांचे आधार, त्यांचे ईमेल ID, त्यांचा नंबर, त्यांचे ऑथेंटिकेशन हे सगळं व्हेरीफाय केल्यानंतरच त्याचं प्रोफाईल विथ फोटो अपलोड करायची परवानगी त्यांना दिली होती. या संदर्भात त्यांना त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा ज्या पॉलिसी आहे त्याच्यामध्ये प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स अँड कंडिशन, लीगल डिस्क्लेमर्स ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा बदल करण्यास सांगितले होते. म्हणजे एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आपलं प्रोफाईल अपलोड करताना तो त्याची गोपनीय माहिती त्या वेबसाईट्सवर द्यायचा. फॉर एक्झाम्पल, गोपनीय माहिती म्हणजे त्यांचं ब्लड ग्रुप, त्यांचं शिक्षण, त्यांचा ॲड्रेस, ते कुठे काम करतात, अशा इतर सगळ्या पर्सनल इन्फॉर्मेशन, जशा त्यांच्या हॉबीज, त्यांचे फेसबुक अकाउंट्स, सगळंच. जेव्हा एखाद्या मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर एखाद्या क्लायंटचा किंवा एखाद्या प्रोफाईलचा डेटा शेअर होतो, तो डेटा सुरक्षित ठेवणं, ते प्रोफाईल व्हेरीफाय करणं, त्याच्याबद्दल बॅकग्राऊंड चेक करणं, ह्यासाठीचे नियमावली तयार करण्यात आली. आणि जो कायदा साधारणतः ॲमेझॉन किंवा अदर ज्या इंटरमिजिएटरी ऑर्गनायझेशन आहे त्यांना जितक्या महत्त्वाच्या रूपाने हा लागू होता, त्याच्यापेक्षाही मॅट्रिमोनियल कायद्यामध्ये सुधारणा झाली 2016मध्ये. आणि ह्या मॅट्रिमोनियल फ्रॉड थांबवण्यासाठीच ह्या कायद्याची आणि ह्या नियमावली कायद्याप्रमाणे अपलोड, अपडेट आणि अप्रूव्ह गव्हर्नमेंट थ्रू करण्यात आहे. जर एखाद्या व्यक्तीने आयडेंटिटी थेफ्ट केली असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो किंवा माहितीचा वापर करून, खोट्या माहितीचा वापर करून एखाद्या मॅट्रिमोनियल पोर्टलवर स्वतःची प्रोफाईल केली असेल, म्हणजे ती व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधते असं भासवून जर त्या वेबसाईट जी ऑर्गनायझेशन आहे त्यांची दिशाभूल केली आणि जे विजिटर आहे त्यांची दिशाभूल केली, तर त्यांना कडक कायदेशीर शिक्षा आहे. त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजर्स पण इन्वॉल्ड आहे. 3 ते 5 वर्षाची शिक्षा आहे आणि 1 कोटीपर्यंत दंड पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर पहिली काळजी जर घ्यायची असेल तर ती वेबसाईटनी घेण्याची गरज. जेव्हा आपण कुठलीही वेबसाईट असो, मग ती मॅट्रिमोनियल असो किंवा इतर, ज्या वेबसाईट्सवर आपण आपली गोपनीय माहिती देतोय किंवा आपण ती डिस्क्लोज करू इच्छितो, त्याच्यामध्ये सगळीच डिटेल देताना तुम्ही त्याची खातरजमा करण्याची गरज आहे. म्हणजे त्या वेबसाईटमध्ये ते कंप्लायन्सेस आहेत का, ती वेबसाईट कायद्यानुरूप कंप्लाईड आहे का, त्या वेबसाईटबद्दल काय रिव्ह्यूज आहेत तेही व्हेरीफाय करायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं की तुम्ही त्याचे सबस्क्रायबर होताना तुम्ही जर त्यांना पेमेंट केलं असेल त्याच्या रिसिट्स तुमच्याकडे आहेत का. सबस्क्रिप्शन देताना तुम्ही तुमची जी बँकेची इन्फॉर्मेशन तिथे देत आहात, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचे ब्लड ग्रुप रिपोर्ट्स, तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचे ॲड्रेस, तुमची इन्कमची रिलेटेड माहिती, अशी कुठलीही गोपनीय माहिती तुम्ही त्याच्यावर डिस्क्लोज करू नका. जेव्हा एखादं प्रोफाईलची रिक्वेस्ट तुम्हाला येते, चॅटची रिक्वेस्ट येते, तेव्हा तुम्ही त्या पोर्टलच्या ऑर्गनायझेशन बरोबर त्याची खातरजमा करा. पूर्वी झालेल्या मॅट्रिमोनियल फ्रॉडमध्ये आणि इतर झालेल्या ऑनलाईन फ्रॉडमध्ये आणि ह्या फ्रॉडमध्ये फारसं अंतर नाही आहे.
कारण पुन्हा मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण आपली इन्फॉर्मेशन त्याच्यावर अपलोड करतो, मॅरिटल स्टेटस, आपली रिक्वायरमेंट, याचा प्रॉपर सखोल अभ्यास केला जातो. मी जसं तुम्हाला मागे म्हणाले की नायजेरियन मुलं याच्यात इन्वॉल्ड होती, तर या नायजेरियन्सनी जेव्हा तुम्ही अपलोड केलं, म्हणजे OLX असो किंवा कुठलंही ॲप असो ज्याच्यावर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन टाकतात, त्यांचे इमिजिएट तुम्हाला चॅट्स यायला सुरुवात जाते. म्हणजे हे लोक असे काय म्हणतात, फिशिंग गोष्टी लावून ठेवलेली असतात त्यांनी. ते असेच प्रोफाईल हंट करतात ज्याच्यामध्ये तुम्ही एकट्या आहे, तुम्हाला गरज आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचे सोशल टायमिंग्स, तुमचे व्हॉट्सअप अपडेट्स किंवा तुम्ही जितकं ऑनलाईन त्यांना दिसता त्याचीही माहिती ते घेत असतात. हे करताना ते कदाचित तुम्हाला एखादी लिंक पण पाठवतात, एखादा स्पाय पण तुमच्या फोनमध्ये अपलोड करतात, ज्यामध्ये तुमच्या प्रोफाईलचा, तुमच्या स्वभावाचा अभ्यास केला जातो आणि अभ्यास करून तुम्हाला टार्गेट केलं जातं. तर हे खूप भयानक आहे. मी तर स्पष्ट तुम्हाला सांगेल की व्हर्च्युअल वर्ल्ड ह्याच्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी फेक असण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये कनेक्ट होताना, आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व होताना आपण खूप खूप काळजी घ्यायला पाहिजे. मी तर म्हणेल की 90% अशा काही आम्ही गोष्टी पाहिल्यात की ज्या दाखवल्या जातात त्या असतातच असं नाही. मार्केटिंगच्या हेतूने किंवा अशा भूलथापांना बळी पडू नये. आणि व्हर्च्युअल वर्ल्ड आणि रिअल वर्ल्डमध्ये खूप फरक आहे. जर अशा एखाद्या व्यक्तीने, प्रोफाईलने तुम्हाला कम्युनिकेट केलं, वेगळ्या गोष्टीची डिमांड केली, काही अनयुज्युअल स्टेटमेंट केलं किंवा तुम्हाला काही अशी धमकी दिली, तर ताबडतोब cybercrime.gov वर कंप्लेंट करा. तिथे सायबर अब्यूज, सायबर स्टॉकिंगच्या सुद्धा कंप्लेंट प्रॉपरली हँडल होतात. न घाबरता, कारण हे असे गुन्हे कोणाबरोबरही घडू शकतात. असं नाही आहे की एका पर्टिक्युलर प्रोफाईललाच टार्गेट केलं जातं, पण ज्या इमोशनली, इकॉनॉमिकली वीक आहेत, ज्यांना काही अशा ॲप्रिसिएशनची गरज आहे, अशा प्रोफाईल्सला हंट करून त्यांना टार्गेट केलं जातं. त्याच्यामुळे मी असं म्हणेल की ज्या पीडित महिला आहेत त्याच नाही, पण सगळ्याच महिलांनी या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. या प्रकरणामुळे मॅट्रिमोनियल साईटवरील फसवणुकीकडे पुन्हा एकदा सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं असून यामुळेच अशा प्रकारच्या साईट या काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत. मॅट्रिमोनियल साईटवर समोरच्या व्यक्तीची कागदपत्र जरी खरी असतील तरी ती व्यक्ती खरंच अविवाहित आहे का, नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक गोष्टींची त्या व्यक्तीने चुकीची माहिती तर दिली नाही ना, याची खातरजमा करूनच या लग्नांच्या स्थळाबाबतचा विचार करावा, अन्यथा तुम्हालाही फसवणुकीला सामोरं जावं लागू शकतं. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.